नाशिकमधल्या सुवर्णकोर सचदेव वयाच्या वयोवृद्ध अवस्थेमध्ये मात्र त्यांच्यावर अशी काही वेळ आली की त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच साथ घातली आणि त्यानंतर मात्र लाडक्या बहिणीची ती मागणी मान्य सुद्धा झाली। पाहूया। या आहेत नाशिकच्या देवळाई कॅम्प परिसरात राहणाऱ्या 80 वर्षीय सुवर्णकोर सचदेव। मुलं लहान असतानाच पतीचं निधन झालं। काबाड कष्ट करत या महिलेनं आपल्या लेकरांना मोठं केलं, त्यांची लग्न लावली, आपल्या कष्टानं घरकुलही घेतलं। सारे जण या घरात आनंदानं राहत होते, पण कालांतरानं जे घडलं ते या वयात कुणाच्याही वाटाला येऊ नये। कालौखात पोटच्या गोळ्याची मती फिरली आणि आईच्या नावे असलेल्या राहत्या घरावर कब्जा करण्याकरता मुलानं पावलं उचलण्यास सुरुवात केली। हळूहळू घरावर कब्जा केला आणि त्यानंतर आईच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन हे घर विक्रीला काढलं। हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की मुलाच्या त्रासाला कंटाळून ही महिला आत्महत्या करण्यासाठी सुद्धा गेली, पण तिनं स्वतःला सावरलं। खचायचं नाही तर लढायचं ठरवलं आणि थेट भेट घेतली ती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची तक्रार केली आणि या तक्रारीचं तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या महिलेची न्यायालयीन लढाई सुद्धा दुसरीकडे सुरूच होती। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका घेत मुलानं कब्जा केलेलं घर पुन्हा त्या महिलेला देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले। न्याय मिळताच सुवर्णकोर सचदेव फडणवीसांचे आभार मानतायत। मेरा लड़का है भजन सिंह, उसने मेरे को बहुत तंग किया है, बहुत ये करता है, मेरे को बहुत दुखी करता है। पर मैं गृह मंत्री को मिली, उन्होंने मेरे को बोला उधर कलेक्टर साहब को मिलो नासिक में, उनको मिले, फिर उन्होंने झट से वो रिपोर्ट भेज दी। शुक्रिया उनका, बहुत बहुत शुक्रिया, मेरे को न्याय दिलाया। ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्याय आणि दंडाधिकारी पॉवर देताना त्यांनी आदेश पारित केले, त्यानुसार ते आता संबंधित पोलीस स्टेशनला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देते की ते घर खाली करून घेऊन त्या घराला सील लावून ती चावी जी आहे ती त्या आजींच्या ताब्यात द्यावी। नाशिकच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा बदललेली परिस्थिती आणि त्या अनुषंगानं वृद्धांचे हक्क यावर आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।